पुण्यात दोन्ही पालख्यांचं आगमन झाले आणि प्रशासनावर जो आहे तो या ठिकाणी पोलीस प्रशासन याची जय्यत तयारी करते। संपूर्ण जी पालखी आहे गर्दीचं नियंत्रण करते। या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत झोन 1 चे डीसीपी कृषिकेश रावले सर आहेत। सर काय सांगाल एकंदरीत या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर जे वारकरी आहेत शिवाय पुणेकर नागरिक आहेत ते या ठिकाणी आलेत, कशी व्यवस्था नेमकी आहे पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे? जी नक्कीच, जसं आपण बघू शकता तर लाखोंच्या संख्येमध्ये वारकरी इथे आलेले आहेत। आपण वारकऱ्यांसाठी दोन दर्शनासाठी पर्याय केले। एक आहे मुख दर्शन। मागच्या वर्षी मुख दर्शनासाठी 7 फुटाची जी लाईन होती ती आता आपण 20 फुटापर्यंत केलेली आहे आणि एक स्टॅकर्ड लाईन एंट्री सर्व भाविकांना केली जिथे ते जाऊन चरण स्पर्श करू शकतात। ती लाईन आपण बघू शकतो एकदम व्यवस्थित लांबपर्यंत लाईन गेलेली आहे। सगळ्यांना व्यवस्थित चरण स्पर्श करून दर्शन करता येत आहे। इथे आम्ही त्यांच्या सिक्युरिटीसाठी 100हून अधिक एका मंदिरांना आम्ही बंदोबस्त दिलेला आहे। वरतून 70हून अधिक कॅमेराज लावलेले आहे। फेशियल रिकॉग्निशन कॅमेराज आहे, नंतर मग क्राऊड मॉनिटरिंगचे कॅमेराज आहे की किती जनसंख्या होऊ शकते। तर हे सगळं बघून व्यवस्थित असा बंदोबस्त प्लॅन केलेला आहे। उद्या जेव्हा वारकरी परत पुढच्या ठिकाणी जेव्हा जाणार आहेत, इथून पालखी जेव्हा मूव्ह होईल त्याच्यासाठी पण आम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे। पालखींसोबत मुवमेंटसाठी 50ची एक टीम राहील, ती वेळोवेळी चेंज होत राहणार आहे। हे सगळं एक व्यवस्थित प्रकारे प्लॅनिंग झालेलं आहे आणि लोकांना याचा चांगला लाभ घेता येतो आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर इतक्या मोठ्या संख्येने पुणेकर देखील रस्त्यावर आहेत। मागच्या वर्षीची ज्या घटना पाहिल्याच, मोबाईल चोरीला जाणे किंवा पर्स चोरीला जाणे, अशा काही घटना यावेळेस आढळून आल्यात? नक्कीच, आम्हाला यावेळी 2 अशा घटना रिपोर्ट झालेल्या आहे। त्याच्यामध्ये एक 5,000 रुपयाची पर्स होती, ती चोरीला गेलेली आहे। दुसरी एक चेन चोरीची आम्हाला रिपोर्ट आलेले आहेत। अशा काही जे घटना आहेत नक्कीच तुरळक प्रमाणामध्ये आम्हाला रिपोर्ट होतातच आहे, पण आमची जे क्राईम पथक आहे, डीबी पथक आहे, ते याच्यावर लागलेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांचं संध्याकाळी या ठिकाणी आगमन होईल, ते दर्शनासाठी येत आहेत, त्या वेळात दर्शन रांगांमध्ये किंवा नागरिकांच्या दर्शनामध्ये काही बदल असणार आहे? नाही, बिलकुल बदल नाही आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पण क्लिअर केलेलं आहे की जेव्हा पण कोणी काही पण असेल तरी पण जे भाविक आहे त्यांच्या दर्शनाची रांग थांबवली जाणार नाही। यावेळी पण तसंच होणार आहे की मुख्यमंत्री साहेबांनी जसं सांगितलं त्याच प्रकारे वारकरी असेल किंवा भाविक असेल त्यांच्या दर्शनाची रांग बिलकुल थांबवली जाणार नाही, ती रांग चालू राहणार। त्याच्यामध्येच माननीय मुख्यमंत्री साहेब पण दर्शन घेणार आहे आणि सगळं नियोजन होणार आहे। धन्यवाद सर आमच्या संवाद साधल्याबद्दल। तर हे होते कृषिकेश रावले जे झोन 1 चे डीसीपी आहेत आणि या ठिकाणी कोणत्याही स्वरूपात ज्यावेळी मुख्यमंत्री दर्शनासाठी या ठिकाणी येतील त्यावेळी दर्शन रांगांमध्ये जो आहे तो बदल केला जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। आणि ज्या वर्षी जर मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर किंवा याआधीच्या वर्षी यावेळी पाहिलं जर चोरीमध्ये या ठिकाणी जे पुणेकर येतात त्यांच्या पाकिट असेल, मोबाईल असेल, त्या चोरीच्या घटनांमध्ये फक्त या ठिकाणी घट झाल्याचं देखील त्यांनी आपल्याला सांगितलं। अगदी 2 जे गुन्हे आहेत ते या संदर्भाचे नोंद झाले आहेत, त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या या कार्याचं जे आहे ते सर्वत्र कौतुक केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि संपूर्ण ही जी पोलीस प्रशासन आहे त्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अशी माहिती जी आहे ती झोन 1 चे डीसीपी कृषिकेश रावले यांनी आपल्याशी बोलताना दिली। कॅमेरामन दिनेश सिंग सह मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।